हॅलो मित्रांनो, कसे आहात? छान आहात ना? आज मी तुम्हाला एका भोंदू साधूची गोष्ट सांगणार आहे. एकदा काय झालं माहितीये का? एक मनुष्य आपल्या भाचीला बरोबर घेऊन आणखी एका साधूच्या दर्शनाला गेला. त्या साधूकडे गेल्यानंतर त्या साधूला पाहिल्याबरोबर ती भाची जोराजोराने ओरडू लागली की याच माणसाने जे आहे, याच साधूनी माझ्या आईवडिलांचा खून केला आहे. आता तो साधू म्हणायला लागला की मी तर अंध आहे, मी कसा खून करू शकतो कोणाचा? ही मुलगी जी आहे ही खोटं बोलतीये, हिला घेऊन जा इथं. पण ती मुलगी जी आहे ती म्हणायला लागली नाही, मी खरं बोलते आहे, ह्यानीच माझ्या आई वडिलांचा खून केलेला आहे. पण त्या साधूच्या बरोबर जी माणसं होती ना, त्यांनी त्या मुलीला त्या माणसाला जे आहे ते तिथं धक्के देऊन बाहेर काढून दिलं. आता काय झालं माहितीये का? तो मनुष्य आपल्या भाची बरोबर जे आहे तो घरी आला. त्यांनी आपल्या भाचीला परत एकदा विचारलं की तुला खरोखर असं वाटतंय का की याच साधूनी जे आहे ते तुझ्या आई वडिलांचा खून केलेला आहे? तर ती मुलगी म्हणाली, हो, मला अगदी खरं आहे, ह्यानेच खून केलेला आहे, मी ह्याला ओळखलंय. आता काय झालं माहितीये का? की तो मनुष्य तो बिरबलकडे गेला. बिरबलला जाऊन त्यांनी ही सगळी स्टोरी सांगितली. आता जे आहे ते बिरबल म्हणायला लागले, ठीक आहे म्हणे, तुम्ही एक काम करा, त्या साधूला जाऊन सांगा की उद्या तुला जे आहे ते अकबर बादशाहनी दरबारामध्ये बोलवलेलं आहे. आता जे आहे त्या माणसाने जाऊन त्या अंधळ्या साधूला सांगितलं की अकबर बादशाहनी तुला दरबारामध्ये उद्या बोलवलेलं आहे. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तो साधू जो आहे तो अकबर बादशाहच्या दरबारामध्ये गेला. जसं अकबर बादशाहच्या दरबारामध्ये आला तसं जे आहे ते बिरबल आपली तलवार काढून जे आहे त्या साधूवरती धावले. जसे ते धावले तसं पटकीने साधूने आपली तलवार बाहेर काढली. आणखी त्या बिरबलचा मुकाबला करायसाठी जे आहे तो साधू तयार झाला. तर बिरबल एकदम थांबले आणि म्हणाले की हा साधू जो आहे हा बदमाश आहे, हा भोंदू साधू आहे, ह्याला डोळ्याने दिसतं, हा अंधळा नाहीये, ह्यानीच जे आहे ते खून केलेला असावा, या मुलीच्या आई वडिलांचा जे आहे त्यांनीच खून केलेला असावा. आणखीन आता ह्याला जे आहे ते बंदी केलं जावं. अकबर बादशाहनी लगेच आपल्या सैनिकांना सांगितलं की या साधूला जे आहे तुम्ही हतकड्या घाला, आणखीन ह्याला जेलमध्ये ठेवा, आणि उद्या जेव्हा माझा दरबार लागेल तेव्हा ह्याला इथे घेऊन या. आता काय झालं की दुसऱ्या दिवशी जेव्हा अकबर बादशाहचा दरबार लागला तेव्हा बिरबलनी जे आहे ना त्या माणसाला आणि त्याच्या भाचीला त्यांनाही दरबारात बोलवून ठेवलं होतं. आणखीन त्या भोंदू साधूला जे आहे ते दरबारामध्ये उपस्थित केलं गेलं. अकबर बादशाहनी जे आहे त्या मुलीला विचारलं की याच माणसाने तुझ्या आई वडिलांचा खून केलाय ना? तर ती मुलगी म्हणाली, हो, मी याला चांगलं ओळखलंय, याच माणसाने माझ्या आई वडिलांचा खून केलेला आहे. मग त्या अकबर बादशाहनी जे आहे ते त्या माणसाला त्या खुनाच्या उपलक्षमध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सांगितली. आणखीन ह्याला जे आहे ते जन्मभर जेलमध्ये ठेवा असं आपल्या सैनिकांना सांगितलं. तर अशा प्रकारे जे आहे ते अकबर बिरबल मिळून जे आहे ना ते खूप साऱ्या गोष्टींचं जे आहे बुद्धिमानीने निराकरण करायचे, आणखीन लोकांना न्याय द्यायचे. आजची आपली गोष्ट इथेच संपली. तुम्हाला आमची गोष्ट आवडली असल्यास आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.